मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू. परिच्छेद. भारतातील अनेक उपेक्षित समाज घटकांमध्ये वनवासी समाजाचा समावेश स्वातंत्र्यानंतरच्या 40 वर्षांनंतरही करावा लागतो. ही एक चिंताजनक बाब आहे. उपेक्षित समाज संघटित होऊन जर आंदोलनाची भाषा बोलू लागला किंवा आंदोलन छेडू लागला तरच त्या समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे अशी सर्वसाधारण वृत्ती राज्यकर्त्यांची झालेली आहे. त्यातही असंघटितपणा, अज्ञान, दारिद्र्य यामुळे त्रस्त अशा या समाजाची संघर्ष करण्याची क्षमता नसल्याने त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायची गरज वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ह्यामुळेच अनेक प्रकारांनी अनेक मार्गांनी असा समाज घटकांचे शोषण चालूच राहते. याचे प्रत्यंतर देशातील गिरिजन वनवासीचे प्रश्न बघितले, त्यांची आजची स्थिती बघितली तर सहज लक्षात येईल. फक्त शासनाकडूनच वनवासींकडे दुर्लक्ष होते असेही मानण्याचे कारण नाही. सत्ताधाऱ्यांशिवाय असलेला समाज तरी ह्या वनवासींच्या प्रश्नाबद्दल किती जागरूक आहे ह्याचा शोध घेतला तर तीही स्थिती काही आशादायक नाही. समाजालाच समाजातील उपेक्षित घटकांची माहिती नाही किंवा माहीत असल्यास त्यांच्यासाठी काही करायची इच्छा नाही अशी परिस्थिती असल्याने वनवासी कल्याण आश्रमाने हाती घेतलेले वनवासी गले लगाओ अभियान हा एक विशेष स्पृहणीय उपक्रम ठरतो. वनवासींची संस्कृती, त्यांचे आपले नाते, त्यांचे प्रश्न यांची माहिती नसल्याने वनवासी म्हणजे कोणीतरी दूरचे, ज्यांचा आपला काहीही संबंध नाही अशी भावना निर्माण होऊन शहरी आणि वनवासी यांच्यातील दरी वाढत जाते. हिंदू धर्माच्या अनेक प्रथा परंपरांचा आणि हिंदुस्थानच्या विविध भागांतील वनवासींमध्ये प्रचलित असलेल्या रूढी परंपरा आणि धर्म कल्पना यांचा शोध घेतला तर आश्चर्यकारक असे साधर्म्य आढळून येते. किंबहुना आजचा हिंदू धर्म हा वनवासींच्या धर्मकल्पना संस्कृती याचेच फळ आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. वनवासींची संस्कृती म्हणूनच मानव वंशशास्त्राच्या, धर्मशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या अभ्यासकांना प्राधान्याने अभ्यासाविषयी वाटते. एका अर्थाने आमच्या आजच्या संस्कृतीची पाळेमुळे हजारो वर्षापासून जुळलेली आहेत. असे असूनही समाजाने मात्र वनवासींकडे दुर्लक्ष केले ही बाब दुःखाची होय. वनवासींच्या संस्कृतीची अनेक वैशिष्ट्येही आहेत. त्यांचे नृत्यप्रकार, त्यांच्यातील आकर्षक वेशभूषा, प्रथा परंपरा ह्या आदर्श संघटित जीवनाचे मनोरम दर्शन घडवतात. ही त्यांची सारी वैशिष्ट्ये टिकून राहायला हवीत, कारण हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. देशात सुमारे 6 करोड वनवासी राहतात. त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. म्हणून वनवासींच्या संस्कृतीचे फक्त कौतुक करणे आज पुरेसे नाही. त्यांचे प्रश्न हे भारतीय समाजाचे प्रश्न आहेत. ही जाणीव प्रथम समाजात विकसित करावी लागणार आहे. त्यांची उपेक्षा करून देशाची प्रगती ही त्या देशातील सर्व समाज घटकांच्या प्रगतीचा एक सामूहिक आविष्कार असतो. कोणताही एक समाज घटक उपेक्षित राहिला तर त्याचा परिणाम राष्ट्राच्या एकतेवर, प्रगतीवर झाल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून वनवासींची उपेक्षा थांबवायला हवीच, पण त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून त्यांना जीवन जगता यावे ह्यासाठीही प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. स्टॉप.